महिला विरोधी कांग्रेस सरकार महिला विरोधी कांग्रेस सरकार भारतीय जनता पार्टी के भारतीय जनता पार्टी के भारतीय जनता पार्टी महिला जय मातरम महिला विरोधी कांग्रेस सरकार महिला विरोधी कांग्रेस सरकार कांग्रेस सरकार महिला विरोधी कांग्रेस सरकार कर्नाटकामध्ये असलेलं सिद्धरामय्यांचं सरकार गेली 3 वर्ष वाईट कार्यक्रम करण्याचा एक विश्वविक्रम केलेला आहे। अनेक अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली आहे। भ्रष्टाचारामध्ये तर यांचा हात कुणी पकडूच शकत नाही। डेव्हलपमेंट या जीचाही अर्थ यांना माहिती नाही। इथं ना तरुण सुरक्षित आहेत ना महिला सुरक्षित आहेत। इथं अधिकारी आत्महत्या करायला लागलेत, मर्डरही व्हायला लागलेत, पण या सरकारला कुठल्याही गोष्टीचं घेणं देणं नाही। यांना फक्त इतकंच माहिती आहे मुख्यमंत्री म्हणून एकट्यानं पुढे जायचं आहे आणि एकट्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे। याच्या पलीकडे यांना ना देशाची ना राज्याची ना गोरगरीब जनतेची शेतकऱ्यांची ना युवकांची ना महिलांची कुणाची काही देणं घेणं लागत नाही। अशा पद्धतीचं निर्लज्जपणाचं धोरण काँग्रेस सरकारनं आतापर्यंत आखलेलं आहे। परवाच आपण बघितलो हुबळीमध्ये एका स्त्रीशी बीजेपीच्या महिला कार्यकर्त्याशी ज्या पद्धतीचं वर्तन काँग्रेसवाल्यांनी केलंय ते वर्तन बघितल्यानंतर लाज वाटायला पाहिजे या भडव्यांना। आणि खास करून मी बेळगावातल्या काँग्रेसच्या नेत्यांना मला विचारायचं आहे, महिलांच्या सुरक्षेबद्दल खूप बोलताय, महिलांना काहीतरी रात्रीचा पेग दिवसाचा पेग असा काहीतरी शब्द वापरला तर महिलांचा अपमान झाला म्हणता। हे काय झालंय? आता काय तुमच्या जिभेवर काय कोण ठेवलंय? ते बाजूला काढा आणि बोला की आता तुमच्या बहिणीला तुमच्या स्त्रियांना काही वाटत नाही। स्त्रियाचा मान सन्मान करणं ही संस्कृती भाजपाची आहे, काँग्रेसची नाही। जे तुम्ही दाखवून दिलात, ज्यांनी एक वाईट कृत्य केलंय त्यांच्यावरती ऍक्शन व्हायला पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे आणि मोठं त्यांच्यावरती केस दाखल केला पाहिजे म्हणून आमची भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरायला लागलोय। जर तुम्ही ही मागणी मान्य केला नाही तर मोठं आंदोलन केलं जाईल। महिला सुरक्षित नाहीत, महिलांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी कुठलाही अन्याय सहन करणार नाही।